लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वेट आणि मास याचं रिलेशन पाहिलं होतं. म्हणजे मास सगळीकडे कॉन्स्टंट राहते आणि ज्याही प्लॅनेटचं एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल त्याच्यानुसार त्याचं वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg हे निघते. आता आपण फ्री फॉल पाहणार आहोत. तर फ्री फॉल म्हणजे कसं, समजा फॉर एक्झाम्पल हा रिमोट माझ्या हातामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे का? हो, कारण जर मी याला सोडला तर हा खाली पडतो, त्याला जर असं सोडला तर खाली पडणार. तर इथे आहे तेव्हा पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे, तर इथे आहे तर हा का बरं खाली नाही पडत आहे? कारण माझ्या हाताने पण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला आहे. जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली उडत आहे बरोबर तेवढाच फोर्स माझा हात अप्लाय करत आहे, तर त्याच्यामुळे दोन्ही फोर्स बॅलन्स झाले तर पडत नाही. पण जेव्हा पडेल तेव्हा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडेल. तर जेव्हा एखादी वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये जेव्हा एखादी वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा फक्त अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली पडते, तेव्हा आपण त्याला फ्री फॉल म्हणतो. आणि त्याचे काही इक्वेशन येतात जे आपण मागच्या वर्षी मोशन चॅप्टरमध्ये शिकलो होतो, न्यूटन्स इक्वेशन. त्याच्यावरून आपल्याला व्हेलॉसिटी, टाईम, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काढता येईल. तर ते आपल्याला पहिले फ्री फॉल समजून घेऊ आणि मग त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम पण पाहून घेऊ आज आपण. तर या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आत्ताच दिली तरी परत एकदा पाहून घेऊ. एक स्टोन घ्यायचा आहे हातामध्ये, मग त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात? एक तर खाली उडणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा आपल्या हाताचा. आणि दोन्ही फोर्स कसे करतील एकमेकाला बॅलन्स. त्याच्यामुळे हा एकाच जागेवर बॅलन्स राहतो, खाली पण नाही जाणार आणि वर पण नाही जाणार. नाव रिलीज द स्टोन. आपल्या हातातून स्टोन सोडून द्यायचा तर तो खाली पडेल, ठीक आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व? रिलीज केल्यावर तो खाली पडेल. व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर रिलीजिंग ऑन इट? तसं तर ॲक्च्युली त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे, पण इथे हवा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हवा असल्यामुळे हवेसोबत त्याचा फ्रिक्शनल फोर्स येईल, ठीक आहे. अजून हवेचा एक बियॉन्ड फोर्स येतो. तर बियॉन्ड फोर्स म्हणजे काय? समजा आपण जहाज पाहिलंय, जहाज पाण्यावर तरंगते, मग जहाजावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय नाही होत का? जर लोखंडाचा एखादी बॉल असला तो पाण्यात बुडतो, जहाज बुडते का पाण्यामध्ये? मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर जहाजाला खाली ओढत आहे तर त्याला वर ढकलणारी कुठला तरी फोर्स असेल, ते दोन्ही फोर्स बॅलन्स झाल्याच्या नंतर जहाज काय होईल? तरंगेल. तर तिथे पाण्याचा फोर्स असतो बियॉन्ड फोर्स. जसं पाणी जहाजावर बियॉन्ड फोर्स अप्लाय करते किंवा तरंगणारे किंवा पाण्यात पडलेल्या कुठल्याही वस्तूवर पाणी बियॉन्ड फोर्स अप्लाय करते, तसंच हवा पण एक फ्लुइड आहे. पाणी पण फ्लुइड आहे आणि हवा पण फ्लुइड आहे. एटमध्ये झालेली आपली कन्सेप्ट. तर हवा पण खालून वर जाणारा एक फोर्स अप्लाय करते, जसा पाणी जहाजावर फोर्स अप्लाय करते ज्याच्यामुळे जहाज बुडत नाही, त्या फोर्सला बियॉन्ड फोर्स म्हणतात. हवा पण त्याच्यावर बियॉन्ड फोर्स अप्लाय होते. पण आता आपण इथं फ्री फॉल जर पाहत होतो आपण काय म्हणून? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे म्हणून. We know that the force of gravity due to the earth, force of gravity due to the earth acts on each and every object. अर्थवर जेवढी ऑब्जेक्ट आहे मून पर्यंत, त्याच्यावरचे पण काही, ठीक आहे ना, त्याच्यावर अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे. मग हा जर आपल्या हातात एखादी स्टोन आहे तर तो खाली का नाही पडत? व्हेन एव्हर वी वेर होल्डिंग द स्टोन इन अवर हँड, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या स्टोनवर कोणता फोर्स अप्लाय होत होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण तो खाली पडत होता का? बट इट वॉज बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट. आपल्या हाताचा फोर्स या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करते? बॅलन्स करते, ठीक आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली उडेल तर आपल्या हाताचा फोर्स ऑब्व्हियसली कोणत्या डायरेक्शनमध्ये असला? वरच्या डायरेक्शनवर. वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर डाऊनवर्ड असेल तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी अपवर्ड फोर्स अप्लाय करावा लागेल अपोजिट डायरेक्शनमध्ये. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. मे बी क्वेश्चन येऊ शकते. ॲज अ रिझल्ट स्टोन रिमेन ॲट रेस्ट. तो खाली पण नाही गेला आणि वर पण नाही गेला, रेस्टवर होता. Once we release the stone from our hand, the only force that acts on it is the gravitational force of the earth. जेव्हा आपण सोडतो तेव्हा हाताचा फोर्स त्याच्यावर अप्लाय नाही होणार. तर मग बाकीचे मगाशी मी सांगितलेले फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स सध्या आपल्याला कन्सिडर नाही करायचे आहे. तर कोणता फोर्स ॲक्ट होताना दिसतो आपल्याला? कारण आपल्याला बियॉन्ड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स दिसून नाही राहिला म्हणून आपण एकच फोर्स लिहितोय. कोणता? ओनली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ ॲक्ट्स ऑन इट, ठीक आहे. अँड द स्टोन पास डाऊन. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या याच्यामध्ये स्टोन आपल्याला खाली जाताना दिसतो. हे आपला ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जो स्टोन खाली जातो
त्यालाच आपण काय म्हणतो, फ्री फॉल. त्याच्यावर आपण एक क्वेश्चन लिहिला तुम्हाला व्हॉट इज फ्री फॉल म्हणून, मे बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज फ्री फॉल डायरेक्ट विचारण्यापेक्षा त्याच्यावर एक न्यूमरिकल यायचं, प्रॉब्लेम यायचे जास्त चान्सेस आहे. त्याला फ्री फॉलचा कन्सेप्ट पाहून घेऊ आपण. एकदम सिंपल आहे. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. म्हणजे फक्त कोणता फोर्स पाहिजे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हवेचा फ्रिक्शनल फोर्स पण नाही पाहिजे आणि हवेचा तरंगवणारा बियॉन्ड फोर्स पण नाही पाहिजे. ठीक आहे. तर व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. जेव्हा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडेल तर त्याला आपण काय बोलू, फॉलिंग फ्रीली म्हणजेच फ्री फॉल. व्हॉट इज फ्री फॉल? व्हेनेवर एनी ऑब्जेक्ट अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन, मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. ठीक आहे, दॅट इज फ्री फॉल. ही फ्री फॉलची डेफिनेशन झाली. दस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. एखादी स्टोन किंवा एखादी वस्तू आपण रिलीज करतो तो कशामध्ये, फ्री फॉल. एक्झाम्पल झाला, बट ऑन अर्थ ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर. हा पुस्तकात पॉईंट दिलेला आहे नंतर. ठीक आहे, म्हणजे याच पॉईंटमध्ये. बट ऑन द अर्थ ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अँड बियॉन्ड फोर्स. मग अशी जसं पाण्यामध्ये जहाज तरंगते पाण्याच्या फोर्समुळे, तसंच हवा पण काय करते, प्रत्येक ऑब्जेक्टवर एक वर ढकलणारा फोर्स अप्लाय करते. ठीक आहे, त्या फोर्सला बियॉन्ड फोर्स म्हणतात. त्याचे डिटेल्स तुम्हाला समोरच्या क्लासमध्ये येईल, जिक्समध्ये. ठीक आहे. तर ऑन अर्थ काय होते, ड्युरिंग द फ्री फॉल एअरचा पण फोर्स असते, द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर हा प्रेझेंट असते, अँड द बियॉन्ड फोर्स अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. हे दोन्ही फोर्स काय करते, डाऊनवर्ड मोशनला ऑब्जेक्ट करते. मग हा ट्रू फ्री फॉल झाला का, नाही झाला. ठीक आहे. मग ट्रू फ्री फॉल जर करायचा असेल ना इथे जर आपल्याला, तर इथे हवा पाहिजे का, जेव्हा आपण इथली हवा काढून टाकू तेव्हा आपल्याला ट्रू फ्री फॉल मिळेल. आणि जेव्हा हवा पण नाही राहणार, जेव्हा आपण एखादा काय म्हणू, आपण एखादी सिस्टीम अशी बनवू की ज्याच्यामधून आपण एअर पण बाहेर काढू, तर मग त्यावेळेस त्याच्यामध्ये एअर पण नाही राहणार, काहीच नाही राहणार. अशा गोष्टीला काय म्हणतो आपण, आठवते का? त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम. म्हणून नेक्स्ट पॉईंट, thus the true free fall is possible only in vacuum. So what is free fall मध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे. मी परत एकदा सांगतो डेफिनेशन. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, फक्त कोणता फोर्स पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे, then it is said to be falling freely. Thus the released stone in a free fall, thus the released stone is in free fall. सोडलेला स्टोन फ्री फॉल मध्ये आहे. ठीक आहे. बट जर आपण अर्थवर विचार केला तर अजून दोन फोर्स येते, हवेचा फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स. एअरचा फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स प्रेझेंट राहते. ठीक आहे. तर दस द फ्री फॉल ॲक्च्युअल फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्यूम, जिथे हवा पण राहणार. आता इन फ्री फॉल तर मी इथून ऑब्जेक्ट सोडून राहिलो, आता याची व्हेलोसिटी आहे का, काही रेस्टवर आहे हा. जेव्हा सोडेल तेव्हा हा याची व्हेलोसिटी येईल. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलोसिटी कशाने डिनोट करतो होतो आपण, स्मॉल यू. आठवते का नवी मधलं, इनिशियल व्हेलोसिटी यू ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. सुरुवातीची व्हेलोसिटी किती राहणार आहे, 0. मग हळूहळू याला आपण धक्का नाही मारता, फक्त सोडून देतो. आता हळूहळू जसा खाली जाईल तशी याची व्हेलोसिटी वाढेल. आता समजा तुमच्या डोक्यावर एखाद्या वस्तूवर 1 मजलीवरून दगड पडला आणि एक दगड 7 मजलीवरून पडला. कुठला दगड जास्त जोरात लागेल, 7 मजलीवरून पडलेला. का बरं? कारण जसं जसं ऑब्जेक्ट खाली येणार तशी त्याची व्हेलोसिटी काय होणार, वाढणार. तर नेक्स्ट पॉईंट तोच आहे, व्हेलोसिटी गोज, इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे आणि कंटिन्युअसली व्हेलोसिटी काय होते, गोज ऑन इन्क्रीजिंग. प्रत्येक मुवमेंटला व्हेलोसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. कारण प्रत्येक मुवमेंटला काय अप्लाय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कोणामुळे व्हेलोसिटी इन्क्रीज होते, ड्यू टू द ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन कोणामुळे होते, ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. फ्री फॉलमध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे, व्हेलोसिटी इन्क्रीज होत जाते. कोणामुळे इन्क्रीज होते, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. तर इक्वेशन ऑफ मोशन जर आपण पाहिले, एखादी फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, इथून मी सोडून राहिलो आहे, मला जर आता माहिती आहे की या मुवमेंटला इथं सोडत आहो,
किती वर आहे, समजा 100 मीटर वर आहे, मला त्याचा हाईट माहिती आहे, तर जेव्हा तो जमिनीवर पोहोचेल तेव्हा त्याची मॅक्झिमम व्हेलोसिटी किती राहील आणि त्याला जमिनीवर पोहोचायसाठी लागणारा टाईम. आपल्याला जर फक्त त्याचं डिस्प्लेसमेंट हाईट माहिती असली, इथून आपण ऑब्जेक्ट सोडून राहिलो, तर आपण त्याच्या दोन गोष्टी फाइंड आउट करू शकतो, व्हेलोसिटी आणि टाईम. कशाने? काय? बाय युजिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलोसिटी ऑन रिचिंग द अर्थ, जेव्हा जमिनीवर पोहोचेल, जमिनीला टच करायचं नाही, जस्ट टच करा, कारण टच केल्याबरोबर तर व्हेलोसिटी 0 होईल, कारण तो जमिनीच्या आतमध्ये घुसणार नाही. पण जसं त्या सरफेसच्या जवळ पोहोचेल तेव्हाची व्हेलोसिटी आपण काढू शकतो. अँड द टाईम टेकन फॉर इट टू रीच द ग्राउंड कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड. यासाठी आपल्याला काय यूज करायचे? न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आता आपल्याला माहिती आहे इनिशियल व्हेलोसिटी कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल युनिट. फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टसाठी काय असते? इनिशियल व्हेलोसिटी 0 असते. ठीक आहे. आणि ॲक्सिलरेशन कोणतं असते? ॲक्सिलरेशन इथं स्मॉल एच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? जी. म्हणून इक्वेशन ऑफ मोशन आपण असे चेंज करू शकतो. हे इक्वेशन ऑफ मोशन 2-3 वेळा लिहून घ्या तुम्ही, म्हणजे पाठ पण करून घ्या. v = u + at पहिलं इक्वेशन होतं. आता इनिशियल व्हेलोसिटी समजा 0 आहे, तर काढून टाकला तर काय उरेल? फक्त 80 उरेल आणि एच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? जी. म्हणजे आपला फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टसाठी इक्वेशन काय होते? v = gt. दुसरं इक्वेशन काय होतं? न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन s = ut + 1/2 at². काय होतं सेकंड इक्वेशन? s = ut + 1/2 at². याच्यामध्ये ut ही टर्म 0 होऊन जाणार, कारण इनिशियल व्हेलोसिटी काय? 0. मग काय उरलं? s = 1/2 gt². g म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्या ठिकाणी g लिहायचं आहे आणि u वाले टर्म जेवढं 0 करून टाकायचे. इथं v² = u² + twice as. थर्ड इक्वेशन होतं आपलं. u² 0 होऊन जाणार, तर कोण उरेल? ट्वाइस as. त्यालाच काय लिहिलेलं आहे? ट्वाइस gs, कारण a म्हणजेच कोण आहे? g. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घ्यायची आहे. तर हे इक्वेशन ऑफ मोशन आहे. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकते या इक्वेशन्सवर. फ्रीली फॉलिंग याच्यासाठी 3 इक्वेशन कोणत्या? 3 इक्वेशन पाठ करून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा बाजूला ते इक्वेशन पण लिहावं लागेल, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपी जाईल. व्हेन एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, for calculate the motion of the object thrown upwards, velocity continuously decreases, so acceleration is negative. आता बघा, जेव्हा ऑब्जेक्ट खाली चालला त्याची व्हेलोसिटी काय होऊन राहिली? इन्क्रीज. आता मी जर याला वर फेकेल, तर समजा आता याला असा वर फेकला, तर इथं या पॉईंटवर असा वर गेला आणि इथे या पॉईंटवर याची व्हेलोसिटी 0 झाली होती. म्हणजे इथं मॅक्झिमम व्हेलोसिटी होती. माझ्या हाताने याला वर ढकलला, जसं जसं हा वर चालला होता व्हेलोसिटी कमी होत गेली. एक पॉईंट असा आला की त्या पॉईंटवर व्हेलोसिटी किती झाली? 0. अलग लक्षात. म्हणजे आता याची मॅक्झिमम व्हेलोसिटी कधी राहील? जमिनीवरून जेव्हा याला आपण वर फेकू त्या पॉईंटवर याची मॅक्झिमम व्हेलोसिटी राहील. इथून तो पुढे जाणार, वर जाणार, एक हाईट रीच करणार, त्या हाईटवर त्याची व्हेलोसिटी काय होईल? 0. म्हणजे व्हेलोसिटी काय होऊन राहिली आहे? डिक्रीज होऊन राहिली आहे. आपण रिलीज केला तेव्हा व्हेलोसिटी होती, मग एका मुवमेंटवर गेल्यावर व्हेलोसिटी का बरं 0 झाली? कोण केली 0? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्याजवळ काय होतं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी होतं. पण आता हा व्हेलोसिटी वाढवत आहे का कमी करत आहे? मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे जर व्हेलोसिटी कमी होत आहे, तर ॲक्सिलरेशनला पॉझिटिव्ह म्हणू का निगेटिव्ह म्हणू? निगेटिव्ह म्हणू. तेच या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण ऑब्जेक्टला वर फेकू तर मॅक्झिमम व्हेलोसिटी खाली राहील. जसं जसं वर जाईल एक पॉईंट असेल का व्हेलोसिटी 0 होईल, म्हणजे व्हेलोसिटी डिक्रीज झाली. कोणामुळे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे व्हेलोसिटी वाढली नाही, डिक्रीज झाली. म्हणून अपवर्ड जाणाऱ्या ऑब्जेक्टसाठी, लक्षात ठेवा, अपवर्ड जाणाऱ्या ऑब्जेक्टसाठी जीची व्हॅल्यू नेहमी काय घ्यायची आहे? निगेटिव्ह. जे पण 9.8 10 दिलेलं आपल्या प्रॉब्लेममध्ये जीची व्हॅल्यू जी पण दिलेली आहे ती काय घ्यायची आपल्याला? निगेटिव्ह. This is for calculating the motion of the object thrown upward, velocity continuously decreases, so acceleration is negative. Velocity continuously decreases होते म्हणजे याचा acceleration कसं आहे? Negative. That is in the direction opposite to the velocity. Velocity ची डायरेक्शन आहे, पण ही डिक्रीज होत आहे, त्याच्यामुळे acceleration ची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असते. फिल इन द ब्लँक मध्ये येऊ शकते. That is in the direction opposite to the velocity. पुस्तकातलं सेंटेन्स आहे. ठीक आहे. म्हणून जी ची व्हॅल्यू आपल्याला प्लस जी नाही घ्यायची आहे, काय घ्यायची आहे? मायनस जी. जी पण जीची व्हॅल्यू दिली असेल अपवर्ड जाणाऱ्या ऑब्जेक्टसाठी, डाऊनवर्डसाठी पॉझिटिव्ह, अपवर्डसाठी निगेटिव्ह. बरेच जण याच्यात चुका करतात प्लस मायनसच्या साईनमध्ये. काय लक्षात ठेवायचं? ऑब्जेक्ट खाली येत असेल तर जी पॉझिटिव्ह, ऑब्जेक्ट वर जात असेल तर जी काय घ्यायचा? निगेटिव्ह. Magnitude of the g is same, but the velocity of the object decreases because of the negative
ॲक्सिलरेशन जीची व्हॅल्यू तीच राहते जी खाली येताना होते, पण खाली येताना व्हेलोसिटी इन्क्रीज होत होती, इथं निगेटिव्ह ॲक्सिलरेशनमुळे व्हेलोसिटी काय होते, डिक्रीज होते. आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावर पण तुम्हाला 1 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकते, याला पण नोट करून घ्या. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ पण तुम्ही म्हणू शकता, कारण जिथं मून आहे तिथं अर्थचं ॲटमॉस्फिअर म्हणजे अर्थची एअर प्रेझेंट आहे का, नाही आहे, म्हणजे तिथं फ्रिक्शनल फोर्स आला का, नाही. म्हणून मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे काही मुवमेंट करून राहिले, आर मुव्हिंग, खाली तर नाहीच होऊन राहिले, आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग आपण त्यांना पण काय म्हणू शकतो, दस दे आर इन फ्री फॉल, म्हणून ते पण कशामध्ये आहे, फ्री फॉलमध्ये आहे. आता फ्री फॉलचा आपण एक प्रॉब्लेम पाहून घेऊ. सॉल्ड एक्झाम्पल आहे पुस्तकातल्यापेक्षा मी थोडं गिव्हन पण वेगळ्या प्रकारे लिहिलं, तुम्हाला समजेल असं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या स्टेप्स पण थोड्या वेगळ्या प्रकारे आपण घेतल्या, काही गोष्टी तुम्हाला समजायसाठी लिहिल्या आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथं लिहायची नाही आहे, बाजूला लिहायची. तर तुम्ही नीट समजून घ्या हा प्रॉब्लेम, याच्यावरून तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील. प्रॉब्लेम कसा आपला, अन आयरन बॉल ऑफ मास 3 kg. ठीक आहे, एक आयरन बॉल आहे, त्याचा मास किती आहे, 3 kg, इज रिलीज फ्रॉम हाईट ऑफ 125 मीटर. किती मीटरवरून सोडलं त्याला, 125 मीटरवरून सोडलं. अँड फास्ट फ्रीली टू द ग्राउंड अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 नाही दिला, काय दिला आपल्याला, जीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बस दोनच गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा मास दिलेला आहे, 3 गोष्टी दिलेल्या आहे. मास दिलेला आहे, त्याच्यानंतर मास दिलेला आहे 3 kg, त्याच्यानंतर त्याची हाईट दिलेली आहे 125 मीटर. ठीक आहे, जीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नसती दिली तर आपण काय घेतली असती, लिहून घ्या 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 जर दिलं नाही तर आपल्याला कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे, 9.8. त्याने कॅल्क्युलेशन थोडे डेसिमल पॉईंटवाले होते. काय काढायचं आहे, पहिले तर काढायचं आपल्याला टाईम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. इथून 125 मीटरवरून आपण सोडला, ठीक आहे, तर खाली पोहोचल्यावर टाईम किती होईल, आपल्याला फक्त मास आणि त्याची हाईट दिलेली आहे, जीची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, हे शोधायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचं आहे व्हेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग टू द ग्राउंड. जेव्हा तो जमिनीवर पोहोचल, खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्ससाठी येऊ शकते, खूप सोपी पण आहे, समजला तर खूपच सोपी आहे. व्हेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड, जमिनीवर पोहोचल्यावर त्याची व्हेलोसिटी काय राहील. तिसरं थोडं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारला आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, तर हा पण सिम्पलच आहे. द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाईम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. जेव्हा तो जेवढाही वेळ लागते खाली पोहोचायला, त्याच्या अर्ध्या वेळात तो किती हाईटवर पोहोचेल हे पाहायचं आहे. तो खूप इम्पॉर्टंट आणि खूप काय म्हणतात त्याला, मजेदार प्रॉब्लेम आहे हा. याच्यातले कन्सेप्ट तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल, खूप लॉजिकल आणि चांगला प्रॉब्लेम आहे. तर गिव्हन घेऊन घेऊ आपण. तुम्हाला सांगितलं होतं हाईट किती दिलेली आहे, 125 मीटर. म्हणून जेव्हा जमिनीवर पोहोचेल तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट किती होईल, 125 मीटर. म्हणून डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, 125 मीटर. तर आपण शॉर्टमध्येच पुस्तकामध्ये कदाचित काही डायजेस्टमध्ये शॉर्टमध्येच दिलेलं असेल, एस इज इक्वल टू 125. त्याची हाईट 125 होती, म्हणून एस इज इक्वल टू 125 मीटर. तर तुम्ही हे पूर्ण लॉंगवालच लिहा, कारण खूप जास्त प्रॉब्लेम होत नाही आपले. कन्सेप्ट समजून घ्यायचे, तर रिव्हिजन करताना तुम्ही पूर्ण लिहाल तर तुम्हाला लक्षात येईल की डिस्प्लेसमेंट आपण कुठून घेतलं आहे, त्याच्या हाईटवरून घेतलेलं आहे. फ्रीली फॉल होणार आहे. ठीक आहे, इनिशियल व्हेलोसिटी, फ्री फॉलमध्ये इनिशियल व्हेलोसिटी किती राहते, 0, कारण त्याला 125 मीटरवरून आपण रिलीज केला होता. तर आपल्याला यू दिला नव्हता, पण यू मिळाला. यू किती आहे, 0. आणि आपल्याला माहीत होतं की यूच्या टर्म तशाही काय होतात, 0च होतात फ्री फॉलमध्ये. कोणत्याच्यामध्ये, फ्री फॉलमध्ये. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची पण आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नसती दिली क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये, तर आपण 9.8 घेतलं असतं. तर फर्स्ट कॅल्क्युलेट करू आपण. काय हे गिव्हन होतं, टू कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाईम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. तर याच्यासाठी आता मी इथे शॉर्टकटमध्ये गिव्हन लिहिला, तुम्ही लॉंगकटमध्ये लिहायचं प्रॉब्लेममध्ये, आणि जेव्हा जेव्हा कोणताही असेल तेव्हा शॉर्टमध्ये त्या प्रॉब्लेमचं गिव्हन बाजूला लिहून घ्यायचं. तर आपल्याजवळ काय काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, खाली पोहोचल्यावरचा टाईम. डिस्प्लेसमेंट किती होणार आहे खाली पोहोचतपर्यंत, 125 मीटर. इनिशियल व्हेलोसिटी किती होती, 0. आणि जीची व्हॅल्यू किती आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे शोधायचं आपल्याजवळ न्यूटनचे 3 इक्वेशन आहे, त्याच्यातलं कोणतं घ्यायचं हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर लगेच बाजूला ना 3 इक्वेशन लिहून टाकायचे बाजूला, म्हणजे रफ पेपरवर.
कारण सर्वच पोरं एकदम हुशार नाही का त्याला लगेच पाहिल्याबरोबर इक्वेशन समजत. जर आपण डोळ्यासमोर इक्वेशन पाहिले तर हे 3 इक्वेशन. आता पहिले इक्वेशन पहा काय, v इज इक्वल टू यू जी प्लस टी. आपल्याला टाइम शोधायचा आहे. या इक्वेशन मध्ये टाइम आहे, बरोबर आहे. या इक्वेशन मध्ये जी पण आहे, या इक्वेशन मध्ये यू पण आहे, पण या इक्वेशन मध्ये v दिलेला आहे, पण आपल्याजवळ v आहे का? आपल्याजवळ t होता, आपल्याजवळ g होता, आपल्याजवळ u पण आहे, आपल्याजवळ डिस्प्लेसमेंट आहे. इथे डिस्प्लेसमेंट नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला इथे या इक्वेशनला यूज करायचं असेल तर v पाहिजे, कारण t शोधायचा आहे. मग t पण माहित नाही, v पण माहित नाही, जमन का? इक्वेशन 1 जमत नाही, सोडून द्या त्याला. आता दुसरं इक्वेशन काय, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt स्क्वेअर. यस आहे आपल्याजवळ, t शोधायचा आहे, u नाही, u पण दिलेला आहे, ते इथपर्यंत चालतेच आपल्याला इक्वेशन. 1/2 कॉन्स्टंट आहे, g ची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि t स्क्वेअर आहे. तर टी तर आपल्याला शोधायचं आहे, टी इक्वेशन मध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशन जमू शकते. थर्ड इक्वेशन नाही जमणार, कारण इथे व्ही स्क्वेअर आहे आणि टी नाहीच आहे, कारण शोधायचं कोण आहे, टी. तर थर्ड इक्वेशन नाही जमत आपल्याला, फक्त फर्स्ट पण नाही जमत, फक्त कोणतं जमेल, सेकंड इक्वेशन. कोणतं, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. हे इक्वेशन ओळखलं तर आणि तुम्हाला गिव्हन लिहिता आलं तर मग प्रॉब्लेम एकदम सोपी होते. तर आपण सेकंड इक्वेशन, युजिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, इक्वेशन लिहून घ्यायचं, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. मग सर्व व्हॅल्यूज पुट करायच्या. एस ची व्हॅल्यू काय होती, 125. यू ची व्हॅल्यू काय होती, 0. तर यू इंटू टी काय होणार आहे, 0, म्हणजे ही टर्म पूर्ण गेली, प्लस 1/2 जशाचे तसे. इथं कोणतं साईन नाही, कोणतं साईन इन मल्टिप्लिकेशनचं, इंटू जी, जी ची व्हॅल्यू 10, टी स्क्वेअर जसाच्या तसं. आता कॅल्क्युलेशन करायचे आहे, व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, टी स्क्वेअरची. तर 2 ला इकडे आणावं लागेल, 2n ला पण इकडे आणावं लागेल. आता एवढंच इक्वेशन आहे आपलं. तर 2 डिवाइड मध्ये आहे, तिकडे मल्टिप्लाय मध्ये, आणि 10 न्यूमरेटर मध्ये आहे, तिकडे डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे, तसंही करू शकतो आपण, किंवा या इथे 2 आणि 10 ला डायरेक्ट कॅन्सल करून काय लिहू शकतो, 5. ठीक आहे ना, 2 5 जा 10, म्हणजे 5 आन्सर आले इथं, 5 टी स्क्वेअर. 125 इज इक्वल टू 0 प्लस 5 टी स्क्वेअर. आता 5 इकडे येऊन डिवाइड करेल, म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 125 अपॉन 5, 125 अपॉन 5. तर ही डिव्हिजन जर केली तर काय येईल आन्सर, 25. 125 अपॉन 5 काय मिळेल आपल्याला, 25. टी स्क्वेअर इज इक्वल टू 25, तर टी इज इक्वल टू 5. तर टाइम इज इक्वल टू काय झालं आपलं, 5 सेकंद. हे आपल्याला वर्डमध्ये पण लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर सर्व तुम्ही बाजूला नका लिहू, एका खाली एक लिहाल. बॉल टेक्स 5 सेकंद टू रीच द ग्राउंड. आपल्याला टाइम मिळाला आता ग्राउंडवर यायला, किती टाइम लागेल, 5 सेकंद. ठीक आहे, परत एकदा जर पाहायचं असेल तुम्हाला सेकंड इक्वेशन कसं चूज करायचं ते महत्त्वाचं होतं. एकदा इक्वेशन चूज केल्यावर व्हॅल्यू पुट करायचं, ते खूप कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे. रिपीट व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, बघायचं असेल तर. हे लिहायला विसरायचं नाही, पहिल्याचा आन्सर आहे तुमची, इथे आन्सर पण लिहून घ्यायचं सुरुवातीला, आन्सर ऑफ फर्स्ट पॉईंट, किंवा हे तिन्ही आन्सर एक सोबत शेवटी लिहायचं. याला इक्वेशन देऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी लिहायचं, तसंही चालेल. दुसरं विचारलं होतं आपल्याला, वेलोसिटी व्ही ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. तेच इक्वेशन आहे, फक्त आपल्याला काय काढायचं आहे, 125 मीटरवरून चाललेलं आहे, u0 राहील, g10 घ्यायचा आहे, 125 मीटर खाली गेला. त्याला आपण टाइम पण कॅल्क्युलेट केला, टाइम किती सेकंद होता, 5 सेकंद. तर 5 सेकंद नंतर त्याची व्हेलोसिटी काय राहील हेच काढायचं आहे, जेव्हा जमिनीला टच करायच्या अगोदर ऑन रिचिंग द ग्राउंड त्याची मॅक्झिमम व्हेलोसिटी किती राहील. तर आता आपल्याला व्ही काढायचं आहे. काय काढायचं आहे, व्ही. गिवन काय, डिस्प्लेसमेंट यू, जी, आणि अजून कोण वाढला, टी. म्हणजे आता आपल्याला व्ही ला सोडून सगळेच आहे. ठीक आहे, तर आपण इक्वेशन 1 जर यूज केलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. ठीक आहे, तर यू 0 आहे, जी आहे आपल्याजवळ, आणि टी पण आहे आपल्याजवळ. आपण पहिले इक्वेशन यूज करू शकतो. ठीक आहे, बाय लिहायचं इथे, बाय युझिंग फर्स्ट न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन किंवा न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. व्ही इज इक्वल टू काय होईल, 0. व्ही इज इक्वल टू 0. 0 कुठून आला, यू वरून आला. ठीक आहे, यू किती होता आपला, 0. त्याच्यानंतर प्लस साईन जसंच्या तसं. ठीक आहे, जी ची व्हॅल्यू 10 इंटू टाइम इंटू 5. टाइम किती सेकंद होता, 5. तर एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 10 इंटू 5 किती होणार, 50. युनिट काय व्हेलोसिटीचं, मीटर पर सेकंद. वर्डमध्ये आन्सर लिहून घ्यायचा आहे. आन्सर, व्हेलोसिटी व्ही ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड इज 50 मीटर पर सेकंद. आपण फायनल व्हेलोसिटी पण काढली. ठीक आहे, आता
थर्ड याच्यामध्ये आपल्याला एक थोडं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाइम इट टेक टू रीच द ग्राउंड. तर टोटल टाइम किती लागला होता? 5 सेकंद. तर हाफ टाइम किती होईल? 2.5 सेकंद. तर आपल्या लक्षात आलं की खाली जायला 5 सेकंद लागत आहे, म्हणजे 125 मीटर डिस्प्लेसमेंट व्हायसाठी 125 मीटर डिस्प्लेसमेंट व्हायसाठी 5 सेकंद लागत आहे. तर हाफ टाइम किती होईल? 2.5 सेकंद. समजा 2.5 सेकंदमध्ये एवढं डिस्प्लेसमेंट झालं, ठीक आहे. तर एवढं डिस्प्लेसमेंट जर आपण या 125 मीटरमधून काढलं तर ही त्याची हाईट होईल. तर आपल्याला हाईट काढायची, ठीक आहे. हाईट काढायसाठी काय घ्यावं लागेल? 125 मीटर मायनस 2.5 सेकंदमध्ये होणारं डिस्प्लेसमेंट. परत एकदा समजून घ्या, 125 मीटर ही ओरिजिनल हाईट होती, त्याच्यामध्ये 2.5 सेकंदमध्ये किती डिस्प्लेसमेंट होणार हे जर आपण काढलं, एवढं डिस्प्लेसमेंट होईल. तर 125 मधून हे डिस्प्लेसमेंट जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला काय मिळेल? हाईट मिळेल. आलं लक्षात? तर हे कन्सेप्ट तुम्हाला समजायसाठी मी लिहिलेलं आहे, काढलेलं आहे. तुम्ही रफवर काढू शकता, बाजूला ब्रॅकेटमध्ये काढू शकता, हे लिहायचं नाही आहे. एक्झाममध्ये ही डायग्राम काढायची नाही, काढली जरी चालेल पण बाजूला काढा. आता इथे गिवन काय काय आपल्याजवळ? हाफ टाइम टी इज इक्वल टू टाइम किती होता ॲक्च्युअलमध्ये? 5 सेकंद. हाफ टाइम काय झाला? 5/2 इज इक्वल टू 2.5 सेकंद. हाफ टाइम झाला 2.5 सेकंद. स्टेप 1, फाइंड द डिस्प्लेसमेंट आफ्टर 2.5 सेकंद. आपल्याला जर हाईट काढायची आहे त्याची, तर पहिले काय काढावं लागेल? डिस्प्लेसमेंट आफ्टर हाफ टाइम, म्हणजे आफ्टर 2.5 सेकंद. आता इथं आपला प्रॉब्लेम क्लिअर झाला. आपल्याला विचारली होती हाईट आफ्टर हाफ टाइम, ठीक आहे. आपण त्याला डिवाइड केलं. पहिले आपण काय शोधणार आहोत? डिस्प्लेसमेंट, आणि मग काय काढू? त्याची हाईट. ओरिजिनल हाईट 125 मधून हे डिस्प्लेसमेंट जे आपण काढू ते मायनस करू, तर आपल्याला त्याची हाईट मिळेल, ठीक आहे. जसं प्रॉब्लेम समजेल तसं अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. तर याला आपण थोडं ब्रेकआउट केलं, पुस्तकातल्या मेथडनी नाही गेलो, तर समजायला आता सोपी झाला, ठीक आहे. आता हे सगळ्यांना समजेल, हुशार पोरांनाही समजेल आणि कच्च्या पोरांनाही समजेल. नीट लक्ष द्या. टू फाइंड द डिस्प्लेसमेंट. आता आपण आपल्या इक्वेशन ऑफ मोशनच्या वर्डवर आलो. आपल्याला डिस्प्लेसमेंट शोधायचं आहे. आपल्याजवळ काय? इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू जी ग्रॅव्हिटी g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड घ्यायचं होतं, 9.8 नाही घ्यायचं आहे. आणि टाइम हाफ होता, 5 सेकंडचे हाफ किती होते? 2.5 सेकंद. आपल्याजवळ 3 इक्वेशन आहे. याच्यात यस आहे का? तर मग यस कसं शोधू आपण? इथं यस आहे, इथे पण यस आहे. मग सेकंड इक्वेशन वापरायचं का थर्ड इक्वेशन वापरायचं? इथे व्ही पण आहे, पण आपला जो व्ही जो होता शोधलेला तो 5 सेकंद नंतरचा होता. इथे टाइम किती आहे? 2.5 सेकंद. म्हणजे आपल्याला हा थर्ड इक्वेशन पुण्याचा आला. तर कोणतं इक्वेशन यूज करावं लागेल? फक्त एकच ऑप्शन आपल्याजवळ, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 GT स्क्वेअर. बाय लिहायचं इथं, BU नाही आहे, BY बाय लिहायचं आहे. बाय युझिंग सेकंड न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन किंवा न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 GT स्क्वेअर. एस शोधायचा आहे. एस माहीत नाही तर एस जसाच्या तसाच लिहावं लागेल. आता याच्यात व्हॅल्यूज पुट करावं लागेल इक्वेशनमध्ये. एस जसाच्या तसा, यू टी पूर्ण टर्म 0 होणार, कारण यू काय आहे? 0, प्लस 1/2 होतं, हा 2 इकडे लिहिलेला आहे. 1 इंटू जीची व्हॅल्यू 10 इंटू 2.5चा स्क्वेअर. आता 2ला इथं लिहिलं असतं तरी चाललं असतं, हा 10लाच डिवाइड करणार आहे. तर 10/2 किती होईल? 5, ठीक आहे. 1 जसाच्या तसा, 0 वाली टर्म गेली. तर एस इज इक्वल टू काय उरला आता? 5 इंटू 6.25, ठीक आहे. 6.25 कुठून आला? 2.5चा स्क्वेअर. कसा काढा? 25 इंटू 25, 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. 25 इंटू 25 होते 625, 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे 6.25 इंटू 5 करा, तर आन्सर काही 31.5 डिस्प्लेसमेंट. हे 31.5 काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. आपल्याला डिस्प्लेसमेंट शोधायचं होतं का हाईट शोधायची होती? हाईट, ठीक आहे. तर स्टेप 2 मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? याची हाईट शोधायची आहे. हाईट आफ्टर हाफ टाइम, ओरिजिनल हाईट किती होती? 125. त्याच्यातून 125 मधून एवढं डिस्प्लेसमेंट झालं, किती झालं? 31.25 इज इक्वल टू आन्सर किती आला? 93.25 मीटर. तर आपण याला लिहून घेऊ शकतो. सो हाईट आफ्टर हाफ टाइम इज किती? 90. पूर्ण सेंटेन्स एकदा लिहून घ्या. हाईट आफ्टर, देअरफॉर हाईट आफ्टर हाफ टाइम इज 93.75 मीटर.
ठीक आहे. आता तुम्हाला एक कन्सेप्ट डायग्राम समजते, डबल डायग्राम काढायची गरज नाही, सुरुवातीला तुम्ही काढू शकता सुरुवातीवालीच. ठीक आहे. थँक्यू.